चला वोटिंगला चाललोय आम्ही. सगळ्यांनी वोट करा. चला सगळ्यांनी वोट करा. आपला हक्क आहे तोच एक आपला स्वतःचं मत असतं, जे कोणी बघणार नसतं. आपल्याला गपचूप करायचं असतं. आता वोटिंग करून मी बाहेर आली. मी आतमध्ये गेली तेव्हा लाईन इतकी नव्हती, आता ही इतकी बाहेरपर्यंत लाईन आली आहे. आता घरी आले. वालाच्या शेंगांची वाल आहेत, त्यातली भाजी करायची आपल्याला. आणि नेहमीप्रमाणे खोबरं आणि कांदा, आपला कोकणी मसाला करायचा आहे, लसूण आलं. आम्ही वालाची वगैरे अशा आमच्या कोकणामध्ये असंच कांदा खोबरा कोकणी मसाला करतात, त्यातच ह्या भाज्या छान लागतात. आता कांदा खोबरा आलं लसूण घेतला आणि टोमॅटो नंतर घालायचं आहे. हाय, वोटिंग झालेलं आहे. वोटिंग बघा, वोटिंग. पुन्हा आपल्या रोटीवर रुजू व्हा. वालाची भाजी बघायची आहे. वालाच्या शेंगांची ज्या ओल्या शेंगा असतात त्यातले दाणे काढलेले आहेत आणि त्याची आपण भाजी बघतोय. ही बघा भाजी चालू झाली. आपला मसाला भाजायचा आहे. दिसतोय का? आता मसाला वगैरे भाजूया. जेवण करायला लागणारच. आता हा कांदा खोबरं भाजून घ्यायचा आपला. येताना नाश्ता कोकणी मसाला सर्च केलं ना तर तुम्हाला माझी व्हिडिओ मिळेल. कांदा घ्यायचा, तसाच खोबरा भाजून घ्यायचा, आलं लसूण, खडा गरम मसाला हवा असेल तर तो घालायचा. आणि आता हा माझा नातू आणि थोडे तीळ घातले आपण. हा नातू माझं हे अशी गाणी बघतो. हे बघा, असा सगळा मसाला तयार झाला भाजून. आता थोडं तेल घालायचं फ्राय पॅनवरती आणि आपलं वाल सोलले होते ना ते छान भाजून घ्यायचे त्याच्यावरती. असे भाजून घेऊन त्याचं असा मसाला रस्सा करून बघा तुम्ही. सांबार खूप छान होतो. असे तेवढं तेलावरती भाजायचे. आणि हा बटाटा पण कापला, तोही असा भाजून घ्यायचा. मी साल वगैरे काढली नाही बटाट्याची, असंच घेतलं आहे. तेही असं भाजून घ्यायचं तेलावरती, असं थोडं परतून घ्यायचं. छान होतं. करून बघा तुम्ही एकदा अशी पण भाजी. आता टोपामध्ये तेल घालूया. त्याच्यात जिरं घालायचं, थोडा कांदा घालायचा फोडणीला थोडासा, आणि मग आपला लाल तिखट, हळद. आणि जर तुम्ही खडा गरम मसाला घातला असेल वाटणाला तर गरम मसाला नका घालू, नाहीतर मग वरून गरम मसाला घाला. मस्त आपली भाजी होईल. छान तेलामध्ये आधी मसाला फ्राय करा. आपले वाल आणि बटाटा तर आपण भाजलेलाच आहे. छानपैकी मसाल्यावर परतू द्या. असं छान परतून झालं, चांगलं सगळं चांगलं फ्राय झालं की मग टोमॅटो घालायचा.
टोमॅटो घातला म्हणजे आपल्याला मीठ घालायचं. मीठ घालून थोडं परतवलं की पाणी घालायचं. आता हे थोडं घट्ट पातळ असं सांबारा बनवायचा. वाल, बटाटा, ज्यांना आवडत नाही ना त्यांना ही भाजी आवडेल. छान वाल असेल तव्यावरती थोड्याशा तेलावरती फ्राय करून घ्या. आता मस्त पाणी घाला. जेवढं आधी थोडं जास्तच घाला. आपले वाल आणि बटाटा शिजू द्या. आता छान उकळी येऊ द्या. त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून त्या झाकणावर थोडंसं पाणी ठेवा म्हणजे ते गरम पाणी लागलं तर ओतता येईल. अशी आपली वालाची भाजी झटपट तयार. मसाला तयार असेल तर आणखीनच तयार. आपली भाजी तयार झालेली आहे. बघा कशी मस्त छान. आपली भाजी झालेली आहे. अशी आपली वालाची भाजी छानपैकी झालेली आहे. चला नमस्कार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.